सकाळी उठल्यावर इथे कार्तिक वीरला गाई गाई करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे झोपवण्याचा प्रयत्न करतोय. गाई गाई करा. गाई 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 गोट्यात इकडे आल्यापासून कार्तिकला खूप आवडतं माझ्या आजीसोबत टाइम स्पेंड करायला, म्हणजे त्याच्या पणजीसोबत. आणि ते दोघांचे एकमेकांशी खूप भारी जमतं. आणि हे बघून मला एवढं भारी वाटतं ना की बास. माझ्या पप्पांसोबतचा म्हणजे त्याच्या आबांसोबतचा बॉन्ड जर त्याचा एवढा वेगळा आहे आणि एवढा भन्नाट आहे ना की म्हणजे ट्रूली लाईफमध्ये आजी आजोबा असणं किती महत्त्वाचं आहे हे मला आत्ता हा झाल्यानंतर जास्त प्रकर्षाने जाणवते. कारण पहिल्यापासून मी तसंही माझ्या आजी आजोबांना खूप क्लोज होते. आणि इथं आल्यापासून कार्तिक इतकं जास्त रमला की तो विसरूनच गेला की आपण आईसोबत आलोय किंवा मला त्याला असं जबरदस्तीने घेऊन त्याच्या पप्प्या बिप्प्या घ्याव्या लागतात. मस्तपैकी तो त्याच्या नवीन गाड्यांसोबत खेळतोय आणि नुसतं पणजी कार्तिक पणजी कार्तिक पणजी कार्तिक नुसतं त्याला ती पणजी लागती. पण ठीक आहे, पणजीशिवाय तरी कोण लाड करणार आहे ना बाळाचा. म्हणून आणि पणजीकडनं तो खूप साऱ्या गोष्टी ह्या सुट्टीमध्ये शिकला. मला ह्याचा खूप आनंद आहे एक आई म्हणून. काय झालंय रे? हा तर गपच झालं डायरेक्ट. चुचू चिमणी चारा खाती पाणी पेती बुर्र उडून जाती रडातून तंबाळ याला रडूनी नको देऊ सांगते बाई तुला वाटीवरूनी घाल वरून घाल जेऊ वाटी. दिवसापासून कार्तिकच्या कानातलं निघालं होतं आणि कानात काहीच नव्हतं. मग आता फायनली मी त्याला सोनाराकडे घेऊन आली आणि त्याला कसं तरी त्याचं मन इकडे तिकडे रमवून ते पटकन आम्ही दोन्ही कानातले